नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। दादा, आज पत्रकार परिषद आयोजित केली होती, काय विषय होता? 19 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीनं जे काही मोर्चाचं आवाहन केलेलं आहे त्या मोर्चासाठी सर्वपक्षीय सर्व धर्मसमभाव या भावनेनं आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं अत्याचार विरोधी कृती समिती जी आहे आमच्या आंबेडकरवादी त्या सर्वांच्या वतीनं या मोर्चामध्ये सर्व जनतेनं मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सक्रिय सहभाग नोंदवा हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी झालेली आहे। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरती ज्या पद्धतीने अमानुषपणे एक शासन पुरस्कृत हमला आहे आणि दुसरा एक बुद्ध प्रवृत्तीचा हमला आहे, या दोन्ही हमल्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा असून या दोन्ही जीवांचे अत्यंत क्रूरपणे हाल करून त्यांना मारण्यात आलेलं आहे। त्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं। तसेच या सूत्रधारांचे जे कोणी वाली आहेत, राजकीय वरदहस्त आहेत, त्याची देखील कसून चौकशी व्हावी आणि या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी निघणारा हा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही सर्वांच्या वतीनं शक्तीनं आम्ही पाठिंबा जाहीर करीत आहोत। या ठिकाणी मिलिंद भाऊ दावडे आहेत, माझे उपमहापौर प्रकाशजी निकालजे आहेत, माझे नगरसेवक गौतम लांडगे आहेत, जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश गायकवाड आहे, तसेच अनेक पक्ष विजय वावळ आमचे समन्वयक आहेत, अमित वावळ आहेत, शैलेंद्र मिसाळ आहे। सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवून या मोर्चाला पाठिंबा दर्शवू। मोर्चामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन किती लोक सहभागी राहतील याच्यामध्ये? आकडा तर सांगता येणार नाही, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये जसे नेहमी आमचे मोर्चे निघतात त्या ताकदीचा हा मोर्चा आहे। दादा, न्याय मिळण्यासाठी जो उशीर लागतोय, अवलंब लागतोय, तर त्याला किती विलंब लागेल, काय लागेल आणि लोक त्याच्यावर आता हे सरकारच्या मानसिकतेवरती आहे। आम्ही त्याचं भाकीत करून त्याचा काही उपयोग नाही आहे, कारण गृहमंत्री फडणवीस ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी त्याचा निकाल लागला। वेळ लागला म्हणून तर मोर्चे काढतो आहे, विविध कारवाई झाल्याची मोर्चेच निकाल गृहमंत्र्यांनी ठरवलं त्या दिवशी। आता त्यांना जर उद्याच वाटलं करायचं तर उद्या पण होऊ शकतं, त्यांना वाटलं थोडंसं होऊ द्या जातीय टेंडरवर, आणखी महिनाभर लागू द्या, 1 महिन्यानंतरही होऊ शकतं। हे सारं त्यांच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे, त्याच्यामुळे वेळ कधी लागेल हे आम्ही नाही सांगतो। दादा, या निमित्ताने आंबेडकरी अनुयायांना काय आवाहन करणार तुम्ही? या निमित्ताने एकच आवाहन करतोय आम्ही की या मोर्चामध्ये आपण सामील होत असताना आपण एक सामाजिक एकात्मतेचा संदेश या ठिकाणी देत आहोत की यापूर्वी झालेले अनेक मोर्चे एकच मोर्चे होते, परंतु इथून पुढे ही जर आता पद्धत या ठिकाणी दृढ होत असेल तर उद्या या पद्धतीनं सर्व समाज जातपात विरहित अन्यायाच्या विरोधात जर उभं टाकायची ताकद ठेवत असेल तर हा एक चांगला पायंडा त्या निमित्तानं पडतो आणि हाच संदेश आम्ही आंबेडकरी समूहाला देऊ इच्छितो की त्यांनी उद्याच्या मोर्चामध्ये यासाठी प्रामुख्याने आपण आहे। या मोर्चाच्या माध्यमातून एक नवीन सामाजिक समीकरण महाराष्ट्रामध्ये मांडलं जाणार आहे।